सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंगची त्यांना फोन आलाय पुन्हाचा तरी. मी म्हटलं मलाच म्हणतात गुड मॉर्निंग. चला आणि आज चपात्या चालल्या तिकडं. आज त्याच्या चपात्या लाटायचं काम चालू. इकडं बटाटा शिजायला घातले, म्हणजे बटाटे शिजलेत. अण्णाला जायचे पेपरला, ज्ञानेश्वरीला जायचे शाळेत. बटाटे शिजले आणि हे आणि बटाटे चिरायचे, भगर घालायची शिजायला म्हणून त्याला करायची भगर. त्याच्यामुळं चाललंय हे बटाटे चिरायचं काम. मी आताच बघून आली किंवा आत्या नाही एकच आहे. दूध घालून आला का बापू? आणि का आणि मग कशी कुठे गेलता? मग दूध नाही घेऊन गेला? तिकडून या. त्यांच्या ध्यानात नाही, ती कुठं गुंगारा ना अंगारा मारतात त्यांनाच कळा नाही काय. होय हो बापू, नेमकं तुमचं चाललंय काय? फोन नंबर पण आपाकडनं फोनच नाही आणि सोन्याचा फोन लागा नाही. मी आता तुम्ही मला लावून दाखवताय तरी पण तसंच लावले. त्याच्याकडे एकच नंबर आहे, दुसरा नंबर देऊच कुठनं तुम्हाला नसल्या फोन उचलीत नाही. पोरी पैसे आपण पोरगी कामात असेल आणि मोबाईल असेल कुठं तरी एका कोपऱ्यात, तिथं एक तर रेंज येत नाही त्यात पैसे मोकळं ठेवलं. तिथं ठेवलंय ती मला लागतं म्हणून. असू द्या. नमस्कार. काय असू द्या. बटाटे आणले होते ती पुण्या रानातली ती बटाटी इतकी मोठी झाली काय? हो अरे रानातलीच आहे. तुम्हाला येस होत बसा नाही बटाटी रानातच येते ती. म्हणजे आपल्या लसणात लावली होती ती काढून आणली होती. ह्याच्यावर लावते ती फरशीवर. जाऊ द्या. असू द्या. नमस्कार समद्या. काहीतरीच बोलायचं. दूध घालू. खाली तरी बसा नाही तर उभा तरी राहा थोड्या वेळ. खाली काय बसते. आता राजी काय करायची? कुठं गेलं ती खिसायचं? अयो चला. लग्न झालं, पदशीर झालं लग्न. हे काय नाही अडचण नाही ना. हा बरं समजा पदशीर आहे, काय नाही तुझं माझं नाही, काय नाही. निहार झालं लग्नात लय लांब होत, पण लांब होत, वेळा होत, पार पडलं लग्न. मांदाळ माणूस एका लग्नाला काय थोडं माणूस लय माणूस होत. कसं असतं, जे ज्या कार्यक्रम जाईल ना त्याच्या कार्यक्रमाला माणसाला जावंच लागतं. मोठं लग्न केलं की खरंच किती बी माणसाला खर्च होत असेल. एवढं मोठं लग्न करायला एवढं सोपं नाही बरं का. असू द्या कसं असू. बापूंच्या बहिणीच्या पुरीच्या पोराचं लग्न होत आहे ना. बहिणीच्या नातं, भाचीच्या पोराचं आणि भाचीच्या पुरीचं आणि इकडं बी माझ्या मावस भावाचं पुरीचं होतं. पण काय करायचं हिला. त्याला मी म्हणलं होतं आम्ही जातो बी म्हणली बी. आमच्या बरं यायचं होतं मिरवायला. काय करा पण कर नाही का माझ्या माग गई काय त्याच्यामुळे बोंबलत होतं गावाच्या काय केलं गायचं येऊन. कोणची दहा आम्ही रात्री आलो तर गाय वाटत होती की माझा दार काढा मग कशाला आलता पुढं? कशाला आलता पुढं? असू द्या. दारच काढायला येत नाही बापूला, काय करता. नाही येत, खाया येतं, काय साहित्य दुधाचं. आज उद्या होय बापू नाही येत दार काढायला. त्याला गुजबाई गाठतो आता. अण्णा सोडून या आधी. नाही अन्नाचं उरकाय झालंय ते आंघोळ करतोय ते. आता चपाती भाजली लगेच त्याला त्याला गोळा तसंच सोडून तसंच जाकी का नाही उरकायचं म्हणलं की झालं तसंच सोडा. तसं जायचं. ह्याचं पीठ घेऊन या आणि एरिया पण आणा. पीठ एका साईडला बांधा, पिशवी दुसऱ्या आणि एक पिशवी असं करून बांधून या. आणि मग 5 वाजता निवांत जाऊ कुरिअर टाकायला. मी नाही यायचो का? माझ्या माग काम आहे. 5 वाजता काय काम आहे? गोट्या घेऊन नाही ती चाललं गे हॉटेलवर. नाही त्याचं घरी आता. आज शुक्रवार आहे त्यामुळे नाही त्याचं. ती बघ का त्या दिवशी चालल्यात. ते अण्णा झालंय का आजीच्या साड्या आहेत ना तिथं ठेवलेला काळा शर्ट नागडा हे तो तसं कुरडई पण टाकावं लागते. आता बापू कवा यायचं, बॉक्स आणायला जावं लागते. आणि मोठं एका 2-2 किलो 3-3 किलो असल्यावर कुरडई पापडी बसत नाही या बारक्या बॉक्स मध्ये. मग मोठं बॉक्स घेऊन यावं लागतात. हो बटाट्याची भाजी केली या, चपाती भाजली, उरक बापू दूध नाही थोडं जेवून जा. तुला पेपर 3 वाजतात. बापू दूध घालायला गेल्यात तर आवर पटापटा. पेपर सुटले पैसे पाठव.
किती म्हणजे तिथलं काय खाल्लं तुला फोन लाव. आणि कशाला काय खायचं घरी येऊन जेवायचं आता डबा न्यायला. बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता लय उशीर झालाय चपात्या चपाती केल्या त्या इथं.